हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी प्रियंका स्वागत करते तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती. तर हे बघू शकता, आज होता माझा सुट्टीचा दिवस आणि सकाळ सकाळ मिस्टर मला म्हटले की आज आपल्याला मस्तपैकी सांबार भात बनव, दुसरं काहीच बनवू नको. ठीक आहे म्हटलं, चालेल बनवते म्हटलं. सकाळी उठले, सगळं उरकलं घरातलं आणि भाजीला आणायला गेले. भाजीला जे काही नव्हतं ना घरात सांबारसाठी ते घेऊन आले आणि एवढा कंटाळा एवढा वैताग आला होता ना. पण आता काय बनवायला तर लागतेच आणि करावं तर लागतेच. मग मी हे सगळं नाही का घेतलं, कांदा टमॅटो कोथिंबीर शेवग्याची शेंग वगैरे आणि हॉलमध्ये गेले आणि हे सगळं सोलत बसले आणि भाजी वगैरे सगळी चिरून घेतली होती. हे करत करत मी ना बाहेरचे पण कामं वगैरे बघत होते. हे म्हणजे नाही का भांडी वगैरे घासून घेतली आणि आतमध्ये आता म्हटलं नाही का कुकर वगैरे लावावं. असं म्हणजे ना सुट्टीच्या दिवशी आहे ना एवढं नाही का काम राहतं ना दिवसभर, असं वाटतं की नाही का ही आपली सुट्टी नाही आहे, आपण नाही का परत कामावरती चालू आहे. तर हे बघू शकता, मी नाही का इकडं कुकरमध्ये ना डाळ लावली आणि आता ते डाळ लावली ना तर आता मी त्याला नाही का लगेच झाकण नाही लावते. हे बघा, आणि त्याचा ज्यावेळेस फेस येतो त्यावेळेस मी त्याच्यामध्ये चिंच टाकली. कारण नाही का सांबार करताना तुम्ही जर नाही का अशी चिंच टाकली ना उकळी येते वेळेस नाही का, तर नाही का ती खूप छान प्रकारे मुरते चिंच नाही का त्या डाळीमध्ये आणि त्यामुळे ना त्याला वेगळीच चव येते. तर इकडं बघू शकता तुम्ही, मी नाही का जिरा राईसची पण तयारी करत होते. इकडं नाही का तेजपत्ता टाकला, जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकला जिरा राईस बनवण्यासाठी, कारण जिरा राईस आणि सांबार बनवणार आहे ना मी. आणि पाणी ओतून घेतलं, मीठ वगैरे टाकले त्यामध्ये आणि त्याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये तांदूळ टाकले. आज तुम्हाला एक गोष्ट पण सांगायची होती. मला नाही का की आता यूट्यूबकडून नाही का चांगला रिस्पॉन्स पण मिळायला लागला. तुम्ही सगळे लोक नाही का मला सपोर्ट करताय, त्यासाठी सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि इकडे जो आपण कुकर लावला आहे ना, तर तो कुकर नाही का वाट बघते मी कधी शिट्टी होईल. त्याच्यानंतर आता आमचं चालू होतं की रूम शिफ्टिंग करायचं. तर हे बघू शकता तुम्ही, जिरा राईस बनवलेला आहे मी, तो आता होतच आला आहे. आणि आपण जी डाळ टाकली आहे ना ती पण नाही का चांगली शिजली, त्यामध्ये चिंच वगैरे टाकली होती आपण. तर हे सगळं झाल्याच्यानंतर मी कढई घेतली, त्यामध्ये नाही का तेल टाकलं, कढीपत्ता टाकला आणि आपला तेजपत्ता आणि थोडं नाही का कांदा वगैरे टाकला कट करून घेतलेला. हे बघू शकता तुम्ही, इथं मी कॅमेरा स्टँड लावलं होतं ना, हातात धरला होता कॅमेरा, म्हणून त्यामुळं एवढा कॅमेरा माझा हलत होता. हे बघू शकता, एका हातात कॅमेरा होता आणि एका हातामध्ये ना मी फ्राय करते कांदा. त्यानंतर मी टमॅटो टाकले, टमॅटो पण मस्त नाही का आपल्याला परतून घ्यायचेत. त्यानंतर शेवग्याची शेंग टाकली. भोपळा नाही टाकला तरी चालेल, तुम्हाला आवडत असलं तर आवर्जून टाका, तो पण खूप छान लागतो सांबारमध्ये. पण मग आमच्यात आहे ना दोघांना पण भोपळा नाही आवडत, शेवग्याची शेंग आवडते सांबारमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही, हे छान परतून घेतलं आणि त्यामध्ये मी टाकले मसाले नाही का, सांबार मसाला टाकला, मिरची पावडर टाकली, चटणी टाकली, हळद टाकली, मीठ टाकलं आणि छान असं नाही का ते परतून घेतलं. आता एवढी भूक लागली होती ना मला आज, असं वाटत होतं नाही का हे सांबार वगैरे कधी बनतंय. आणि नाही का तुम्ही जर अशा प्रकारचं सांबार बनवलं ना तर तुम्हाला पण खरंच खूप आवडेल नाही का. जास्त नाही सामग्री नाही, कमी ह्याच्यात हेल्दी सांबार बनवून तयार होतं आपलं. बघू शकताय तुम्ही नाही का, छान त्याचं नाही का उकळी आली आहे त्याला आता. आणि आता बघते तर किचनमध्ये नाही का एवढी सारी भांडी पडले आहेत, म्हणजे सकाळपासून नाश्त्याची भांडी, सांबार भाताची भांडी, नुसता राडाच राडा झाला. त्याच्यानंतर मी काय केलं माहिती आहे का, हे सगळं उरकून घेतलं आणि हे जे पाणी होतं ना आपण डाळ शिजवलेली त्यात चिंच वगैरे टाकलेली, त्यातच नाही का थोडं पाणी टाकून नाही का ते व्यवस्थित ॲड करून परत सांबारमध्येच टाकलं.
आणि वरनं परत नाही का असं वाटलं की की ह्याच्यामध्ये तिखट कमी आहे, त्यामुळे ना मी वरतून याच्यामध्ये नाही का सांबार मसाला टाकला थोडासा, आणि आपले घरचं काळं तिखट टाकलं आणि कोथिंबीर टाकली. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता नाही का घ्यावे ती भांडी घासून, सांबार आपलं होतं चाललंय. हे बघू शकता तुम्ही. नंतर नाही का पटपट पटपट भांडी घासून घ्यावी म्हणलं, कारण बाकीची पण कामं होती दिवसभर. एकच काम दिवसभर करत बसलं तर कसं होणार ना, म्हणून म्हटलं नाही का आधी स्वयंपाकाचं आवरून घ्यायचं, कारण मला बँकेत पण जायचं होतं. बँकेमध्ये ना माझा चेक टाकायचा होता मला, सॅलरी चेक. सो मग मी बँकेत पण निघालेले. त्याच्यानंतर नाही का एकदम पटपट पटपट भांडी घासून घेतली मी. आणि हे जे मी आता काम करते ना आमच्या घरात, तर हे नाही का आम्ही लवकरच ही रूम सोडणार आहे. म्हणजे आमचं 1 RK फ्लॅट आहे हा, तुम्हाला ह्याचा व्हिडिओ दाखवलेला मी. तर हा सोडणार आहे. तर ते पण कुठंतरी वाटतं की यार आपण एवढं राहिलो इथं, आता नाही का रूम पण सोडायची आहे. आणि यूट्यूबकडून चांगला सपोर्ट पण भेटतोय मला. आणि मी जॉबला पण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मी नाही का जॉब करून नाही का घर सांभाळते, त्यानंतर आपलं यूट्यूब पण सांभाळते. मला नाही का खूप आवड आहे यूट्यूबची, नाही का की नाही का पुढे जायचं आहे मला यूट्यूबमध्ये, त्यामुळं मी प्रयत्न करत असते. त्याच्यानंतर उद्याची रक्षाबंधनची तयारी करायची होती. माझा भाऊ पण येणार होता रक्षाबंधनसाठी. आणि नाही का हे मी नाही का मला एकदम असा फोन आला अचानक, त्यामुळे मी भांडी घासता घासता परत गेले आणि परत नाही का फोन ठेवला, परत आले, परत कामाला लागले. दिवसभर असंच राहते, काम करायला लागले, कोणाचं नाही कोणाचं फोन येतोय, फोन आलं की जावंच लागते. हे बघू शकता तुम्ही. मस्त मी पटपट पटपट भांडी घासून घेतली. अहो खूप पसारा पडतो माहिती आहे का आमच्या किचनमध्ये, तर नको नको होऊन जाते. आणि तुम्हाला जर अजून कोणत्या व्हिडिओची अपेक्षा असेल माझ्याकडून तर मला प्लीज सांगा, नाही का मी त्यानुसार नाही का व्हिडिओ काढेन. कमेंट करून सांगा मला. हे बघा माझी भांडी वगैरे घासून झाली. आता परत नाही का मी किचनकडेच जाते, बघते आपल्या गॅसकडे. तर सांबार नाही का चांगलं शिजलं होतं आपलं, मग मी गॅस वगैरे बंद केला होता. पण आता जेवणार होते ना मी, म्हणून परत एकदा नाही का गॅस चालू केला, परत गरम केलं सांबार, आणि परत म्हटलं आता चांगलं शिजलं व्यवस्थित, घ्यावं जेवायला. इकडं आपलं जिरा राईस पण तयार होता, हे बघू शकता तुम्ही. आणि आता मी नाही का मस्त एका प्लेटमध्ये नाही का सांबार भात घेते. आणि काय सांगू तुम्हाला, एवढं टेस्टी झालं आहे ना सांबार भात, एकदम टेस्टी झालं होतं. त्याच्यानंतर सांबार भात झालं माझं, आणि मी नाही का घेतलं एका प्लेटमध्ये आणि आता खायची सुरुवात केली. तर कसा भेटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि सांबार भाताची रेसिपी, मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार. हे बघू शकता तुम्ही, खूप म्हणजे खूप टेस्टी आणि खूप अप्रतिम कमी वेळात बनवले मी हे सांबार भात, त्यामुळे नाही का खूप सुंदर झाले. तर मंडळी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.